नमो श्री सरस्वते ये कविजन काव्य शक्ते प्रतिभाचे निआदी देवते शारदा देवी नमस्ते तुझ्या कृपा प्रसादी मूळ तू हे वेदांत वदे अहम ब्रह्मास्मीच्या निनादे संचार चैतन्य झाला की प्रपंच आणि परमार्थ आध्यात्मिक गुह्यार्थ जड जीव उद्धार्थ वाल्मिक ऋषी सांगती मागील अध्यायाचे अनुसंधान जोड धर्वा करी प्रश्न की वाल्मिकी करीती निरूपण हे श्रवण करावं. मागच्या अध्यायामध्ये वाल्मिकी ऋषींना बोलवलं आणि दृढ धर्मानं त्या श्लोकाचा प्रश्न विचारला आणि याचं मला निरूपण सांगा. हा श्लोक कसा होता? विद्यामानातुल सुख महालोक्येनेव भूतल न चिंतयसी तत्वत कथत्व पारमेश्यसी. ही शोकोक्ती गहने दृढधन्वाकरिता चिंतन श्री वाल्मिकी करीती उद्बोधन जड जीव उद्धारण. हा तर ती शुकाचे जो श्लोक होता ते आता वाल्मिकी ऋषी त्याचं विश्लेषण सांगताय. तुझ्या प्रारब्धामध्ये जे सुख अमोघ नांदे ते दिले सचिनानंदे त्या सुखी विसरला. अरे राजा, तुझ्या प्रारब्धामध्ये जे अमोघ असं सुख होतं ते सच्चिदानंदाच्या कृपाने तुला भेटलं पण तू विसरलास. पूर्वसंचिताचा ठेवा अमोल सत्कर्मे तुझी अतुल तेने तुझे भवितव्य उज्ज्वल झाले असे गा. तुझं पूर्व पुण्याई तुझा पूर्वीचा संचिताचा ठेवा होता आणि तुझं सत्कर्म म्हणाल तर अतुलनीय, ज्याला तुलना नाही असं अतुलनीय, आणि तुझं भवितव्य उज्ज्वल आहे. ऐशे दृढधन्व्या लागून बोलिले वाल्मिक दया घन तेने गुणतत्वाची उकलन झाली असे हो. तर तो वाल्मिकी ऋषी दृढधर्म्याला त्याचा अर्थ असं सांगितला आणि त्याला सारी लक्षात आलं. दृढधर्वा म्हणाला ऋषेश्वरा, पूर्वजन्मीचे संचित साचारा मग आज्ञे जीवाशी कथन करा तुम्ही अंतर्ज्ञानी म्हणून. मला अज्ञानाला तुम्ही कथन करा, मी अंतर्ज्ञानी, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. श्री वाल्मिक म्हणाले, प्रिय भक्ता, द्रविड देशाचा तू ब्राह्मण होता, मी पूर्वजन्मी कोण होतो. मग त्या वाल्मिकी सांगितलं की तू द्रविड देशामध्ये तू एक ब्राह्मण होता. सुदैव नाम तुझे तत्वता पूर्वजन्मीचे असे की तू द्रविड देशामध्ये एक ब्राह्मण होता आणि सुदैव तुझं नाव होतं. पूर्वजन्मी तू ताम्रपर्णी तिराशी वसशी करुणासशी वेदाध्ययन करीशी उदरनिर्वास्तव. तर तू ताम्रपर्णी म्हणजे उज्जैनाच्या तीरावर तू वसती करून वेदाध्ययन करायचा आणि उदरनिर्वाह करायचा. तुझी भार्या गौतमी नामी पतिव्रत्य पाळणी करी सत्कर्मी आचरण करी तसे सत्यधर्मे ईश्वरास्फुरुनी. आणि तुझी जी भार्या होती पत्नी, तिचं नाव गौतमी होतं. ती खरोखर पतिव्रता धर्म पाळून सत्कर्म करायची आणि आचरण सत्यधर्माचं करायची, भगवंताचं स्मरण करायची. कठोर करी तसे व्रतनेम देहाशी दंड तसे अनुपम जीवावनी भजीराम हृदयामध्ये जी. तर ती कठोर असं व्रत करायची आणि देहाला दंडना द्यायची आणि जीवापेक्षा जास्त राम भजायची. गौतमी महासती भाग्यवान म्हणून जगती संचितान सेमिती पुण्यप्रभाव गौतकी. गौतमी सत्यवती भाग्यवान होती पण तिचं संचित खूप पुण्याचा प्रभाव खूप होता. महासतीत्व दिव्य ज्ञान कठोरी करुणी आचरण पुण्यकर्म केले संचेन सतधर्मी मोठी. सतीत्व तर होतं, तिला दिव्य ज्ञान होतं आणि तिनं कठोर असं आचरण करून पुण्यकर्म केलं, पुण्याचा संचय केला. भार्येसह तू सुदैव ब्राह्मण करिता गृहाश्रम पूर्ण बहुकाल गेला निघून परिसंतती उपजली नसे की. तुझ्या पत्नीसह तू सुदैव ब्राह्मण गृहाश्रम केला, संसार केला, खूप दिवस गेले पण तुम्हाला संतती काही झाली नाही. ते नेती दुःखित असे रात्रंदिवस आक्रंद तसे मने माझे संचित कैसे पूर्वजन्मीचे असेल की. म्हणून तुम्ही दोघं जण रात्रंदिवस दुःखात असाल आणि चिंता करायचं असायची. आमचं संचित कसं
सुदेव म्हणे गौतमीशी, शोधू पाहता चल शास्त्राशी, पुत्राविना नसे ग मुक्ती, अन्य मार्ग पाहतो. मग सुदेव गौतमीला म्हणाला, अगं आपण शास्त्र शोधून पाहू, पुत्राशिवाय मुक्ती नाही आणि अन्य मार्ग काही असेल तर आपण पाहू. पुत्राविना संसार वाळवंटा परी साचार, उदास वाटे ग घरदार, बकासल्या परी की. तर गौतमी, अगं पुत्राशिवाय संसार नाही आणि तो पुत्राशिवाय संसार नाही तर ते वाळवंटासारखं उदास असं घरदार वाटतं, भकासल्यासारखं. पुत्र प्राप्त व्हावयाशी जन करती तपाचरणाशी, जजविती शरीराशी, मनोरथ पूर्वी स्तवकी. पुत्र प्राप्त व्हायसाठी लोक जप तप खूप काही पर्याय करतात, शरीराला झिजवतात आणि मनोरथ पूर्ण व्हावं म्हणून तपदान धर्म पुण्य योग, हे परलोकी जीवन सुख भोग. पुत्र नसता जीवन भंग, मुक्ती नसे तया जीवा. तपदान धर्म पुण्य योग हे परलोकाचं सुखी, पण पुत्र जर नसला तर जीवन भंग होतं आणि त्या जीवाला बिना पुत्राचं मुक्ती नाही. ही कहाणी पारलौकिक सौख्य प्राप्त व्हावया कित्येक, पटी पाहिजे पुत्र एक, कोटी पाहिजे पुत्र एक, गृहास्तमी हो की. इथं आणि परलोकी सुद्धा सौख्य प्राप्त व्हायसाठी कोटी एक तरी पुत्र पाहिजे. संसारामध्ये तरी ऐसा एखादा सुत प्राप्त व्हावा संचितात, म्हणून सत्य जसे सतत रात्रंदिवस की. तर गौतमी, आपल्याला एक तरी पुत्र पाहिजे, पुत्र प्राप्त व्हायला पाहिजे आपल्या तकदीरात असेल तर, म्हणून ते सतत रात्रंदिवस चिंता करायची. माझे असे दैवहीन पूर्वजन्मीचे कर्म निवून, म्हणून पुत्रविहीन या जन्मी असे की. ती म्हणाली की माझं स्वामी, मी दैवहीन आहे, पूर्वजन्मीचे कर्म माझं शून्य आहे, म्हणून मी पुत्राविना या जन्मी बिना पुत्राची. पुत्र व्हावया प्राप्त तपाचरण सुकृत, करण्या गेला वनात सुदेव ब्राह्मण तो. पुत्र प्राप्ती व्हायसाठी तप करण्यासाठी तो सुदेव ब्राह्मण वनात गेला. चतुसहस्र संवत्सर आचार्य भयंकर अनन्य भावे श्रीधर आराधिला तो. 14 वर्ष तप केलं, भगवंताचं नारायणाची भक्ती केली. ते उग्र तप पाहून श्रीवत्सल नारायण झाला त्याशी प्रसन्न क्षण मात्रात. त्याचं उग्र कठोर असं तप पाहून भगवंत नारायण त्याला प्रसन्न झाला. 4 भुजा अवधवनी गरुडावरी अरुण होऊनी, प्रगटला चक्रपाणी त्या समयासी. 4 भुजाधारी गरुडावर आरूढ होऊन भगवंत त्याच्या समोर प्रकट झाला. अरे म्हणे, उठ उठ सुदेवा, तुझा भाग्योदय व्हावा, करण्या तुझी सेवा मी प्रकट झालो रे. अरे सुदेवा उठ, तुझं भाग्योदय आलं आणि तुझी सेवा करण्यासाठी मी प्रकट झालो. म्हणे माग वरदान, तुला काय असे न्यून, ते मी आज देईन तपाची फलसुखी. अरे सुदेवा, तू माग, तुला काय पाहिजे, काय वरदान असं, काय तुझ्याकडे नाहीये ते माग. तुझं तप फळा आलं. ते श्रीहरीचे वचन ऐकुनी सुदेव म्हणे चक्रपाणी, सुदेव म्हणे चक्रपाणी, कुलदीप देई लावणी तू पावंत दयाळा. म्हणे भगवंता, तू का मला कुलदीप दे, माझ्या वंशाला दिवा दे. माझं पाहिजे पुत्र सुख, ते जीवनी झाले दुःख. पुत्र प्राप्त होता सुरेख, मी धन्य होईन गा. देवा, मला पुत्र सुख पाहिजे, त्याचं माझं जीवन दुःखी झालंय आणि पुत्र झाल्यानंतर मी सुखी होईन, सुरेख होईन आणि माझं जीवन धन्य होईल. पुत्राविना मजला मोक्ष न मिळे रे दयाळा, म्हणून ऐकावा कळवळा मी पुत्रिकाचा हो. देवा, पुत्राविना मला मोक्ष मिळणार नाही, म्हणून ह्या एक निपुत्रिकाचा कळवळा ऐका तुम्ही. निपुत्रिक मरणे म्हणजे अधोगतीस जाणे, नरकातची पडणे असे की मजला की. देवा, निपुत्रिक होऊन मरणे म्हणजे अधोगतीस जाणे किंवा नरकात पडणे असे मला होईल. हे जाणून या मर्म केले मी तपकर्म,
तरी पुरवावे माझे वर्म दयागन होऊनी. देवा, माझं मर्म जाण तू, आणि मी जे तप कर्म केलं म्हणून ते तरी माझे वर्म पुरवासाठी तुम्ही दया करा. सुदेवाशी म्हणाले श्रीहरी, अरे पुत्र सुखा ऐवजी काहीतरी अन्यवर माग साचारी तू या समयासी. सुदेव ब्राह्मणा भगवंत म्हणाले, नारायण, अरे पुत्राऐवजी काहीतरी दुसरं माग. या वेळेला पुत्र सुख नसे रे तुझ्या नशिबात, सप्त जन्म तुझं प्रत विधात्याच्या ही लिखित कोणी मोडून शके की. ब्राह्मणा, अरे तुझ्या तकदीरात, तुझ्या नशिबात 7 जन्म पुत्र नाही हे विधात्यानं तुझ्या कपाळावर लिहिले. तुझ्या कपाळी जी अक्षरे सटीने जे लिहिली खरे, तुझ्या जीविनी पुत्र नाही रे काय केले तरी तू. अरे सटवीने तुझ्या कपाळावर लिहिले जे अक्षर की तुझ्या जीवनात पुत्र नाही काही केलं तरी. श्रीहरीचे ऐकून निदान दुःखी झाला सुदेव ब्राह्मण, मने मज नशेची रे नंदन तरी जीवनाला काय करू की. हरीचे बोलणं ऐकून सुदेव ब्राह्मण दुःखी झाला. देवा, अरे मला जर नंदन म्हणजे मुलगा जर नाही तर या जीवाचं मी काय करू. मी त्यागी तो आता माझे प्राण, माझं नमो पुत्रा विना जीवन प्राप्त करून अन्य वरदान मी काय करू की. देवा, मी आता माझा प्राण त्यागतो, मला पुत्राशिवाय मला जीवन नकोय, आणि दुसरं मागून मी काय करू तरी. जी न्यूनता असे मज त्यासाठी तप केलेस, माझे कर्म आड आलेस मी काय करू की. देवा, माझ्याकडे जे कमी होतं त्याच्यासाठी मी तप केलं, माझं कर्म आड आलं, त्याला मी काय करू. दुःखातिरेकाने सुदेव ब्राह्मण खाली पडला मूर्छा येऊन, गौतमी करू लागली रुदन पती अवस्था पाहुनी. खूप दुःख झालं आणि आता दुःखानं तो सुदेव ब्राह्मण खाली पडला मूर्छा येऊन, आणि गौतमी रुदन करू लागली, रडू लागली पतीची अवस्था करून. गौतमी म्हणे, हो प्राणेश्वरास, आपण या वेळ मूळ पदास करू नका हो दुःख अतिरेकास आता या समय की. गौतमी म्हणते, स्वामी प्राणेश्वरा, आपण भानावर या, सुधीवर या, काय दुःख करू नका. प्रापंचिक जे काही चिरकाळ काहीच टिकत नाही, वेदशास्त्र हो देती ग्वाही ते दवते ध्यानी धरा की. जे प्रपंच जे काही आहे ते जास्त काळ टिकत नाही, वेदशास्त्र सांगतात ध्यानात धरा. ज्याचा त्याचा लोभ धरला ते कारण झाले हो दुःखाला, हे माहीत असून तुम्हाला दुःखी का होता की. पत्नी त्याला सांगते की ज्याचा लोभ धरावा त्याच्यामुळे दुःख होतं, हे तर तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही दुःखी का होता. मृतवताशी औषध पालटू शके प्रारब्ध, काय करील दयाब्द कर्मभोगा पुढे. मरणाऱ्याला काही जरी औषध पाजलं तरी त्याचं प्रारब्ध जर असेल तर दयाब्द काय कर, भगवंत काय कर कर्मापुढे. संचितात जे लिहिले असे प्रारब्ध कर्म टळत नसे, खडकावरी कैसे बीज अंकुरिल हो. संचितात जे असेल प्रारब्ध कर्म कधी टळत नसतं. तुम्ही जर म्हणाल की खडकावर बीज उगवायला पाहिजे, कसं होईल. जे नाही आपल्या नशीब प्राप्त त्याचे दुःख करून व्यक्त, घट तसे हो जीवित फलश्रुती नसे की. जे आपल्या नशिबात नाही त्याचं दुःख करून काय उपयोग, आणि तुम्ही जीवाला का घटवताय, तुम्ही दुःख का करताय. आपल्या तकदीरात पुत्र सुख नाही, फळ नाही. श्रवणी पत्नी मानस सुदैव बदला या भूमीस, अशक्य असे देवास अज्ञान मूलक बोलू नका हो. तर असं पत्नीने सांगितल्यानंतर सुदैव म्हणाला, अशक्य काय असे, देवाला अशक्य काय आहे, देवाला करणं काहीच अवघड नाही. करता हरता सर्वेश्वर श्रीहरी असता साचार, त्याचे भक्त कैसे लाचार होऊ शकतील ग. तर करता हरता जर भगवंत आहे, हरी असताना त्याचे भक्त लाचार कसे होऊ शकतील. मग म्हणाली गौतमी, तू असूनी सकलाचा स्वामी, का देवत्व मिरवतो येऊ मी ना करत्या परी हो. गौतमी म्हणाली, तर खरं आहे तुमचं म्हणणं, तो जो साऱ्या जगाचा स्वामी आहे,
तो जर मी देव आहे म्हणून मिरवतो, मग मग नाकर्त्यासारखा काय म्हणतो? ज्याला नाही भक्ताची किव, आता ती देवाला पुसून राहिली. ज्याला नाही भक्ताची किव, तो कैसा निर्दयी देव, त्या का म्हणावे पाव, गाव का करावे त्याचा. तर ज्याला भक्ताची कीव नाही असा तो निर्दयी देव, त्याचा का धावा करावा, त्याला का मला पाव म्हणावं. शास्त्र पुराणातील ग्वाही मज का फळली नाही, चला आता लवलाई आपल्या घराशी. जाऊ द्या, शास्त्रात सुद्धा सांगितलंय की पुण्य फळा येतं पण काही उपयोग नाही, चला उठा आपल्या घराशी चला. गौतमी अशी बोलता गरुडा आली हो संतप्तता, म्हणे देवा तुमचे सत्व जाता, कोण कुशेला आम्हाशी. गौतमी अशी रुदन करून बोलत असताना गरुडाला संताप आला. गरुड म्हणे देवा, अहो तुमचं सत्व जायची वेळ आली, तुमचं सत्व गेलं तर आम्हाला कोण विचार. गौतमीने हिनविले नाना, काढिला तुमचा देवपणा, तरी तुम्ही या क्षणा भावशून्य का झाले हो. देवा, गौतमीने तुम्हाला अनेक प्रकारचं हिनवलं आणि तुमचा देवपणा काढून टाकला, तर तुम्ही भावशून्य का झाला. तुम्ही असून सर्वेश्वर, प्रारब्ध कुठून आले आता वर, तुम्ही सायले भक्ताचे भार, युगी पाना. देवा, तुम्ही सर्वेश्वर आहात, तर प्रारब्ध कसं आलं. तुम्ही साऱ्या भक्तांचे भार युगापासून वाहत आहात. गरुड म्हणाला श्रीहरीशी, पुत्र देऊन टाकावं तयाशी, खोटे नका करू वृद्धाशी या समयाशी. गरुड म्हणाला, हरी भगवंत नारायणा, याला पुत्र देऊन टाका आणि याचा पुण्याचा याचं खोटं करू नका. सर्व पाप आणि पुण्यकर्म आपुलेचा असते वर्म, लोप पावेल देवधर्म, देव न पावता हो. भाऊ, मागच्या जन्मात तो दृढ धनवा होता. वाल्मिकीने त्या श्लोकाचा अर्थ सांगितला आणि त्यानंतर त्या दृढ धनवाने विचारलं की मी पूर्वी कोण होतो. त्याने सांगितलं, वाल्मिकी सांगताय की तू सुदेव नावाचा ब्राह्मण होता आणि तुझी पत्नी गौतमी होती. त्यांचा असा संसार चालला असताना त्यांना पुत्रसुख नव्हतं. पुत्रसुख नसताना त्यांनी वनात जाऊन तपश्चर्या केली 14 वर्ष. भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात की तुझ्या तकदीरात 7 जन्मपर्यंत पुत्र नाही. मग ते दोघंजण देवाला पोसू लागले. पोचता गरुडाला संताप आला, देवा तुम्हाला काय अवघड आहे पुत्र देणं. इथपर्यंत सुदेवाशी म्हणा, गरुडाचे वचन ऐकता श्रीहरी झाले प्रसन्न, म्हणाले जा रे वरदान माझी कृपे उभयता. म्हणून आता अवधारा, पुत्र द्यावा त्यांना साचारा, नाहीतरी हे पिटतील डांगोरा तुमच्या बदनामीचा हो. देवा, तुम्ही यांना पुत्र देऊन टाका, नाहीतरी हे पुढ्या जगात तुमच्या नावाचा डांगोरा पिटतील, तुमची बदनामी करतील. गरुडाचे ऐकता वचन श्रीहरी झाले प्रसन्न, म्हणाले जा दे वरदान माझ्या कृपे उभयता. गरुडाचे वचन ऐकल्यानंतर हरी प्रसन्न झाले आणि म्हणाले, गरुडा जा त्यांना वरदान दे माझ्या कृपेनं दोघा उभयतांना. मग गरुड गेला धावत, म्हणाला थांबा थांबा तुम्ही देवभक्त, तुम्हा होईल पुत्र प्राप्त श्रीहरी कृपेने. ते निघायला लागले रस्त्यानं. गरुड धावत गेला आणि म्हणाला, अरे देवभक्त हो, थांबा तुम्ही थांबा, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल भगवंताच्या कृपेने. गरुड म्हणाला, मी स्वतः श्रीहरीला प्रार्थिलो असता, माझे मुळे तत्वता दैव अनुसरले तुमचे की. गरुड म्हणाला, मी स्वतः भगवंताची प्रार्थना केली आणि माझ्यामुळे तुमचं दैव फळा आलं. व्यर्थ जाणार नाही भक्ती तुमची पाहुणी संतप्त वृत्ती, मी केली असे विनंती तुम्हा कारणे पाकी. तुमची भक्ती व्यर्थ जाणार नाही आणि तुमची जी ही संतप्त वृत्ती आहे, ही तुमची जी केलेली विनंती आहे ती व्यर्थ जाणार नाही. काही लोक देवाशी भांडण करतात, जो खरा भक्त असेल तो बरं का, देवाशी भांडण करतात, देवाला वाईट बरं बोलतात, असे लोक
भक्ती विजयातच पाहून घ्या. हिराबाई त्यांचं कसं होतं हिराबाई चांगल्या करता बी भांडत होतं त्याच्याकरता बी भांडत देवा सगळं जाय करत होतं भाकरी घेऊन जात तरी भांडत थोडंसं पाणी करता आपली डाळी किती दे देवाला तुम्ही राहणार किती द्यायला म्हणजे मग भांडण बी करता आलं पाहिजे. आई तुझी पाठवण आहे पाहिजे मग. आई महत्वाचं आहे. आपली पात्रता येतच पाहिजे आपलं भांडण आपली न्याय तशी पाहिजे. असं न्याय द्यायची पाहिजे भांडण करता आलं नाही तशी त्याच्यात समात्र पाहिजे त्याची सामर्थ्य भक्ती केली पाहिजे. बरोबर, पाहिजे सामर्थ्य तसं पाहिजे. हा. सामर्थ्य. तशी आपण त्याचं देवाचं केलं पाहिजे आपली सत्ता राहील त्याच्यावर तुम्ही असं. स्वतः सत्ता पाहिजे आपली. हा ऐका, हम्म. गरुड काय म्हणतो, नाव देवाशी ठेवू नका, विकल्प कचरा मनातला काढून टाका, घ्यावे तुम्ही पुत्र सुखा श्री हरी कृपेने. आता तुम्ही देवाला नाव ठेवू नका, तुमच्या मनातला विकल्प काही शंका असेल ती काढून टाका आणि तुम्हाला पुत्र सुख घ्या भगवंताच्या कृपेने. पुत्र शोक तुझ्या नशिबात होता म्हणून सांप्रत श्री हरे म्हणाले नाही देत दुःखी व्हावया तुझ. अरे तुझ्या नशिबात पुत्र सुख नव्हतं म्हणून भगवंत म्हणाले तुला दुःखी व्हायापेक्षा जे जे प्रापंचिक सुख दिसे ते दुःख ते जे प्रापंचिक सुख दिसे ते दुःखाशी कारण असे म्हणून निस्पृहायसे ऐसे श्रीहरी बदले की. भगवंत काय म्हणाले, अरे हे प्रपंचात जे जे सुख दिसतं ते दुःखाला कारण असतं म्हणून विना पुत्राच राहा. म्हणून श्रीहरी तुला म्हणा तुम्ही भक्ती करूनही पुत्र लोभ सोडला नाही. श्रीहरीशी तद्रूपताही नच मिळविली तुम्ही भक्ती केली पण तुम्ही पुत्र लोभ सोडला नाही. श्रीहरीशी भांडण केलं पण तुम्ही पुत्र मिळवलाच. तुम्ही जीवमायाधीन तुम्हा काय कळले देवपण, अशाश्वताचे संगतीनं सुखी कोण झाला की. अरे तुम्ही जीवमायाच्या अधीन तुम्हाला देवपण कळलंच नाही आणि आजपर्यंत लवाडाच्या संगतीनं कोणी सुखी झाला का. तुम्ही प्रपंचातील जीव काय ओळखाल देव, जन्म मरणातून चेव कधी येईल तुम्हाशी. अरे तुम्ही प्रपंचातील जीव तुम्ही भगवंताला काय ओळखाल, जन्म आणि मरणातून तुम्हाला कधी समजेल. असो आता घरी जाऊन करा श्रीहरीचे चिंतन, तुम्हा पुत्र तो प्राप्त होईन परी दुःख पात्र व्हाल तुम्ही. आता घरी जा, भगवंताचं चिंतन करा, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल पण तुम्हाला दुःख होईल. पंचमहाभूताची काया बुडबुड्या समान ही माया, सुख नशे रे या काया जीवाशी कधी हो. ही जी पंचभूताची काया आहे ही एक बुडबुड्याप्रमाणे याच्यातली माया असते, त्याच्यात सुख नाही हे जीवाला कधी कळत. प्रापंचिक जे ही असे शेवटी ते सर्वनाशे, तरीही जीव मोह धरितसे स्वल्प सुखासाठी. प्रपंचामध्ये जे जे आहे ते शेवटी काहीच नाही, तरी हा जीव मोह का धरतो या छोट्याशा सुखासाठी. तरी तुझी पावनी वासना श्रीहरीने दिले नंदना, जाऊनी भोग जीवना श्रीहरी कृपेने. तरी तुझी त्या संसारमय वासना पाहून भगवंताने तुला नंदना म्हणजे तुला मुलगा दिला. जाय तुझ्या जीवन सुख भोग. असो ऐसे गरुडमुखीचे शब्द म्हणे माझे मिटले प्रारब्ध, पुत्र झाला असे लब्ध श्रीहरे कृपे हो. अशी गरुडाचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्राह्मण म्हणाला जाऊ द्या ठीक आहे, कसा का होईना पण पुत्र होईल आणि माझं प्रारब्ध परत नवीन सुरू होईल. हरीच्या कृपेने का होईना. घरी गेल्यानंतर यथाकाळी गर्भवती झाली गौतमी गोळी, आनंद नमावे त्यावेळी उभयताशी हो. घरी गेल्यानंतर काही दिवसानंतर ती गौतमी गर्भवती झाली, त्यांना आनंद मावेना दोघांना. 9 मास 9 दिवस पूर्ण होता यथा कालास, पुत्र झाला गौतमीस तेजस्वी गोकी. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर, दिवस सारे पूर्ण झाल्यानंतर गौतमीला पुत्र झाला, अतिशय तेजस्वी सुंदर पाहुनी पुत्रवदन, उभयतांचे सुखावले मन, याचका वाटले हो बहुदान त्या समयासी. तर त्या पुत्राचं वदन पाहून उभयतांचे मन सुखावले, याचकांना उपदान दिलं. जाण त्या ब्राह्मणाकडून सुखदेव नाव ठेवून केला विधी नामकरण,
बहु आनंदाने. तर जाणत्या ब्राह्मणाकडून त्याचं नाव शुकदेव ब्राह्मण असं नाव ठेवलं, असं नामकरण केलं. वाढू लागला तर अनुदिन बालक्रीडा त्यापासून कौतुक करीती जन शुकदेवाचे. दिवसेंदिवस वाढू लागला, बालक्रीडा करू लागला. ऐशे वर्ष लुटली 7 आणि 8व्या वर्षी प्रवेशत उपनयनार्थ सुकृत सुदेव करीत तसे. असं करता करता 7 वर्षाचा झाला, 8व्या वर्षात प्रवेश केला आणि त्याची मुंज करायला ब्राह्मणाशी बोलावून केले पुण्य हवन. सुमुहूर्तीयता विधान मौजी बंधन संपन्न केले की. ब्राह्मणांना बोलावून पुण्य हवन करून सुमुहूर्त पाहून त्याचं मौजी बंधन केलं. गायत्री मंत्र उपदेशुनी सुखदेवा ब्रह्मचर्य देवनी सूर्याप्रमाणे तेजानी तू चमकू लागला असे. गायत्री मंत्राचा उपदेश केला शुकदेव असे ब्रह्मचर्य ब्राह्मण सूर्याप्रमाणे तेज तो मुलगा तेजू लागला. वेदाध्ययन करण्याशी मग पाठविले गुरुपाशी प्राप्त केले विद्ये देशी स्वबुद्धीने बहुत. मग वेदाध्ययन करण्यासाठी गुरुजवळ पाठवलं ब्रह्मविद्या शिकण्यासाठी. 8 वर्षाचा पूर्ण वेदशास्त्र परायण सर्व गुण संपन्न झाला असे. 8 वर्षाचा झाल्यानंतर वेदशास्त्र परायण सर्व गुण संपन्न झाला. पाहुणी स्वपुत्राचे चरित्र कौतुक होत असे सर्वत्र. पुत्र सुखाने उभयताचे नेत्र दिपून गेले पहा. तर पुत्र सुख पाहून उभयताचे म्हणजे त्या दोघं नवरा बायकोचे डोळे असे दिपून जायचे. ऐसा गुरु असता सुख सोहळा, ऐसा सुरू असता सुख सोहळा. देवल मुनी आले त्यावेळा पाहुण्या त्या बाळा खिन्न झाले म्हणी. असा सुख सोहळा असताना तिथं देवल ऋषी आले आणि ती पाहून ते सुद्धा त्या बाळाला पाहून खिन्न झाले. त्यांची खिन्न मुद्रा पाहुनी गौतमीचे दुःख मावळूनी झाले हृदयाचे पाणी पाणी त्या समयाशी. तर त्या ऋषींची खिन्न अशी मुद्रा पाहून म्हणजे तो ऋषी पाहायला आला पण तो ऋषी मनातून त्याला दुःख होतं. गौतमीने ते पाहिल्यानंतर तिच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. आता काय सांगेल बा. देवला अशी करून प्रार्थना काय न्यूनता असे हो आमच्या नंदना. आपण करावे खतना ऋषीवरा दया. देवाला ऋषीला प्रार्थना केली, ऋषी आमच्या मुलामध्ये आमच्या नंदनामध्ये काय कमी आहे कथन करा. हा बाळ सुंदर दिसे गुणवानही बहुत असे परंतु अल्पायुष्य कैसे प्रारब्ध लाभले पहा. बाळ सुंदर आहे गुणवान आहे पण अल्पायुष्य कसं प्रारब्ध लाभलं पहा. या आयुष्यहीन बालका काय करावे कौतुका प्राप्त होईल बहुदुःखा 12व्या वर्षी हो. तर हे बालक आयुष्यहीन अल्प आयुष्य अल्प म्हणजे कमी आयुष्यात काय कौतुक करते तू. तर हे बालक कमी दिवसात म्हणजे 12व्या वर्षी दुःखात पडेल. ऐसे ऐकता ऐसे भाकीत दुःखी झाली ती बहुत मने गरुडाने केले होते कथित ते पुढती आले की. असं बाकीचं ऐकल्यानंतर ती दुःखी झाली आणि तिला आठवण आली की गरुडानं काय सांगितलं होतं ते समोर आलं. वरवर सुख दाविले परंतु आत दुःख होतिले. हे देवा काय केले दुःखी बीज पेरुनी. देवा हे फक्त वरवर सुख दाखवलं आणि आत दुःख टाकलं. देवा हे काय केलं दुःखाचं बीज पेरलं. बीजांकुर सुखाचे वाटले परिप्राप्त दुःखाशी झाले. गौतमी दुःखारित कानी बोले त्या समयाशी. देवा मुलगा झाला सुख वाटलं पण पुढं दुःख आलं ते दुःख करायला लागले. पुत्र सुख असे अशाश्वत ऐसे बोलिले शास्त्रमत परंतु कसे नसे समजत मायाधीन जीवाशी. पुत्र कोणाचा पुत्र कोणाचा कोण खोटे सार खोटे असं शास्त्र सांगतं परंतु या मायाधीन जीवाला समजत कसं. सुदेव म्हणे गौतमीला पुत्र मोह अभिलाषीला कारण दुःखाला झाला शेवटी तो. सुदेव ब्राह्मण गौतमीला म्हणाला अगं आपल्याला पुत्र मोह अभिलाषा झाली
पण ते कारण दुःखाचं झालं शेवटी. गौतमी म्हणजे सुदेवाशी गरुड म्हणाला होता तुम्हाशी, अरे भजता श्रीहरीशी अरिष्ट कळतील की. गरुड म्हणाला होता, अरे काय करता पुत्र, तुम्ही भगवंताला म्हणा भजा, तुमचे दुःख टळतील. श्री कृपा हरीशी शाश्वत, चिरकाल असे स्थित, त्यांना जाऊ चला शरणांगत, सद्भावे पती देवा की. अहो श्री कृपा हरीची शाश्वत आहे, शाश्वत म्हणजे खरं आहे. तर चिरकाल असे भगवंत, त्यांना आपण शरण जाऊ. पतिदेवा चला आता ईश्वराशी प्रार्थना मागू पुत्राजी उदान, दयाघन श्रीहरी नारायण, पुत्र राखतील कृपे की. आता चला भगवंताची प्रार्थना करू आणि आपल्या पुत्राला, आपल्या मुलाला जीवदान मागू. तो हरी आपल्या पुत्राचं रक्षण करेल. पुत्राचे टळटळील अरिष्ट, म्हणून सांगू हरीशी कष्ट. श्रीहरी असे हो सर्वश्रेष्ठ, मायाधीन जीवा लागी की. पुत्राचे अरिष्ट टळल, अरिष्ट म्हणजे दुःख. आपण श्रीहरीला थोडे कष्ट होईल, पण भगवंत श्रेष्ठ आहे. करुणी मने समाधान, देवल मुनीचे धरिले हो चरण, अरिष्टाचे काय असे कारण, ते कथन करावे. तर देवल मुनीचे चरण धरले आणि या दुःखाचं कारण काय ते कथन करा. कारण जर कळलेले आम्हा, उपाय करू काहीतरी अरिष्ट कर्मा, करावी दया शांती क्षमा, आम्हावरी दया. देवल मुनीचे चरण धरले, या दुःखाचं कारण काय कथन करा. कारण जर आम्हाला कळलं तर आम्ही उपाय करू, आमचं दुःख निवारण होईल, आम्हावर दया करा. गौतमीचा प्रश्न ऐकून गौतमीचा शुकदेवाचा हस्त निरखून पाहू लागले वर्तमान त्या समयाशी. तर ते त्याचा हात पाहू लागले आणि ध्यानी येता अरिष्ट कारण, देवल म्हणाले जळी बुडून, पावेल हा पहा मरण 12व्या वर्षी तो. त्याच्या दुःखाचे कारण हात पाहिलं आणि देव ऋषी म्हणाले हा पाण्यामध्ये बुडून मरण, आणि याचं 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण होईल. कळताचे अरिष्टाचे कारण म्हणे मी वाचवील याला जळापासून, रात्रंदिवस राहील राखण कामधाम सोडून. तर अरिष्टाचं म्हणजे दुःखाचं कारण कळलं, मरणाचं कारण कळलं, म्हणे मी याला पाण्यापासून वाचलं, रात्रंदिवसाची राखण करल, कामधंदा सोडून देईल. देवल म्हणाले गौतमीला, अगं विधीचा लेख मी वाचला, कशाची करी युक्तिवादाला, प्रारब्ध कर्मा पुढे. देवल ऋषी म्हणाले गौतमीला, का विधीचा लेख होता तो मी वाचून दाखवला, तू काही युक्ती कर, प्रारब्धापुढे कर्मापुढे काही चालत नाही. तू करशील नाना उपाय, परंतु घडणारे चुकेल काय, मायाधीन जीवांधळा होय डोळे असोनिया. तू काय काय उपाय करशील, परंतु घडणार जे घडायचे ते चुकणार नाही. आणि हा जीव मायेधीने डोळ्याला दिसून आंधळा होईल. करा कितीही प्रपंच चातुरी, तरीही नाठळे गोष्ट घडणारी, कर्मगती असता ती बुरी, कोण वाचवू शके की. किती सांभाळून प्रपंच करा, किती चतुराईने प्रपंच करा, पण जी गोष्ट घडणार आहे ती टळणार नाही. कर्मगती वाईट असली ती कोणी वाचवू शकत नाही. ऐकून देवील वाणी म्हणे काहीतरी करून माझ्या पुत्राकारणी सन्मार्ग सांगावो. देवल ऋषीचं म्हणणं ऐकल्यानंतर ते म्हणाले, गौतमी म्हणाली काहीतरी करा माझ्या पुत्रासाठी, काहीतरी सत्मार्ग सांगा. यावेळी एक उपायाशी कथिले देवल ऋषी, आपले मानून शाश्वताशी, जे दुःख मूलक असे की. देवल ऋषी म्हणे आपण जे खोटं आहे त्याला दुःख धरून बसतो, प्रापंचिक जे सर्व अशाश्वत त्याच्या मागे जाता धावत, दुःखच या जीवा प्राप्त होतं, म्हणून श्रीहरी बजावे. हे प्रापंचिक जे दिसतं ते अशाश्वत आहे. अशाश्वत म्हणजे खोटं आहे, त्याच्या मागे हा जीव धावतो आणि त्याला काय प्राप्त होतं, दुःख. म्हणून या दुःख प्राप्त होणे म्हणून हरीला भजा. सर्वा माझी श्रीहरी शाश्वत, सर्वामध्ये फक्त हरी खरा आहे.
तद्रूप होऊन जे राहत ते चिरंतन सुखा प्राप्त होत सदा सर्व काळ. साऱ्यामध्ये हरी श्रेष्ठ आहे आणि हरीच खरं आहे. तर तुम्ही चिरंतन सुख प्राप्त होतं भगवंताची नाव घेतल्यानंतर. या प्रकारे गौतमी पती लागुनी सांगू लागली देवलवाणी. श्रीमद वाल्मिक मुनी दृढ धन्व्या सांगू लागले. तर अशा प्रकारे ती गौतमी पतीला सांगू लागली देवल ऋषीची वाणी आणि वाल्मिक ऋषी दृढ धन्व्याला सांगू लागले आत्ताशी जागेला. हा इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्मारदे पद्मकथा रस दास फुले कथने करतो जनहितार्थ. सप्तम अध्याय पूर्ण. श्री राम जय राम जय जय राम.